हाय फ्रेंड, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज दिवाळीसाठी मी चिवडा बनवणार आहे, अगदी खमंग आणि चविष्ट। आणि त्याच्यासाठी काय साहित्य लागते ते आज बघूया आपण। आणि खूप भाजके पोहे असं खूप छान आणि लाल मिरची पावडर घेतलेला आहे, मीठ, जिरा, मोहरी, खोबऱ्याचे तुकडे, हळद आणि कढीपत्ता, लसूण कुड्या घेतलेला आहे, शेंगदाणे आणि फुटाण डाळ घेतलेला आहे। आणि हे बघा भाजके पोहे चिवडा करणार आहे। चांगलं चाळून तेन घेतलेलं आहे, स्वच्छ करून घेतलेलं आहे बघा। आणि चला तर मग आता करण्यासाठी घेऊया। हे बघा एक वाटी तेल घातलेलं आहे चिवड्यासाठी मीनं, 1 ते 1.5 वाटी तुम्ही घालू शकता। आणि हे बघा चण्याचं डाळ तेलामध्ये जरा फ्राय करून घ्या। खमंग चिवडा दिवाळीसाठी खूप स्वादिष्ट आणि तुम्हाला खूपच आवडणार। आणि सोप्या पद्धतीने मी दिवाळीचा चिवडा तुम्हाला करून दाखवणार आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करायचं। हे बघा डाळ तेलामध्ये फ्राय करून डाळ घातलेला आहे, चणा डाळ। आणि आता हे बघा शेंगदाणे पण तेलात भाजून घ्या, कढीपत्ता पण घ्या, ते पण तेलात भाजा। तेलात चांगलं खालीवर करून घ्या शेंगदाणे, कढीपत्ता। खोबऱ्याचे तुकडं पण घाला, हे बघा घालत आहे। खालीवर चांगलं तांबूस कलर पण भाजा। लसणाचे पाकळे पण घाला, लसणाचे अखंड बिना सोललेलं घाला। जिरा मोहरी घाला तेलातच। आणि चांगलं फ्राय तेलात करून घ्या। आणि तेलात आपण गॅसवर ठेवताना तेलावर आपण कधीच म्हणजे चटणी मीठ टाकायचं नाही, खाट उठू शकते किंवा चटणी करपू शकते। म्हणून आपण ज्याच्यात आपण फोडणीसाठी तयार करतो ते आपण भांडं खाली ठेवूनच मगच ते लाल हळद आणि चटणी लाल पावडर ते आपण घालायचं। हे बघा गॅसवरनं मी खाली ठेवूनच मग लाल चटणी पावडर टाकलेलं आहे आणि हळद आणि मीठ चवीनुसार। आणि आता चांगलं तेलात फ्राय करून घेत आहे। भाजके पोहे चिवडा खूप छान लागेल, तुम्ही पण नक्की ट्राय करा। आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला हात मी दाखवत आहे। हे बघा कसं घोळून घेत आहे बघा, चांगलं भाजले गेलेलं आहे शेंगदाणे वगैरे, लसूणच्या कुड्या पण। आणि चला तर मग आता हे मी आता ह्या भाजक्या चिवड्यामध्ये हे सर्व मसाला घालून घेत आहे। आणि सगळं घरातलाच मसाला आहे, मी बाहेरचं काहीसुद्धा वापरलेलं नाही आहे। दिवाळीसाठी खमंग तुम्ही सोप्या पद्धतीने तुम्ही हे सगळं बनवू शकताय। आता त्याला सर्व एकजीव करून घ्या। भाजके पोहे हे बघा मार्केटवरनं आणलेलं आहे आणि खूप छान आहे आणि खडबडीत असतं हे पोहे, भाजके पोहे। आणि खूप छान असते आणि चपटी साईज असते ह्याची। आणि दिवाळीसाठी पण तुम्ही नक्की ट्राय करा, खूप छान आहे, छान केलेलं आहे, चविष्ट आणि साध्या सोप्पा ते दिवाळीचा चिवडा खमंग कुरकुरीत झालेला आहे। आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा हा चिवडा कसा झालेला आहे। आणि मी तुम्हाला 10 ते 15 मिनटात तुम्हाला हा चिवडा मी करून दाखवलेला आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करा। आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। बाय।